स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण डिवायडेशनचे 2 डिजिट डिवाइड बाय 1 डिजिट असे एक्झाम्पल्स पाहणार आहोत। तर पहा, पहिले 2 एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करून दाखवले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला बाकीचे सॉल्व्ह करायचे आहेत, पण आपण एकदा पाहूया। फर्स्ट नंबर आपला आहे 17। मग 17 ला आपल्याला 2 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजेच काय 17 ला आपल्याला 2 ने भागायचं आहे। मग आपल्याला माहित आहे की 2 च्या पाड्यामध्ये 17 हा नंबर नाहीये। मग 17 पेक्षा लहान संख्या कोणती, तर 16। मग आता 16 ही 8 नंबरला येते, बरोबर, सॉरी 16 ही 2 च्या पाड्यामध्ये 8 नंबरला येते, म्हणजे 2 16। मग हा क्वेश्चनचा युनिट रॉड आहे आणि हा आन्सरचा युनिट रॉड आहे। मग आता आन्सरच्या युनिट रॉडवर आपल्याला 8 दाखवायचे, 2 16। मग 2 16 हे ह्या 17 मधून वजा करायचे, म्हणजे खाली राहतात 1। म्हणजे आपलं आलेलं उत्तर आहे भागाकार 8 आणि उत्तर म्हणजे बाकी 1। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 28। मग आता 28 नंबर आपला 3 च्या पाड्यामध्ये आहे का, तर नाही। मग 3 च्या पाड्यामध्ये कोणती संख्या आहे, 27 आहे। मग 3 9 27 होतात, बरोबर, म्हणजेच 9 आपल्याला युनिट रॉडवर दाखवायचं आहे। मग 28 मधून 27 गेले, खाली राहिला 1। ठीक आहे, म्हणजे हे आपला आहे भागाकार, हा आपला भागाकार आहे आणि हा आलेली त्याची बाकी आहे, शिल्लक आहे। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 45। मग आता 4 च्या पाढ्यामध्ये 45 ही संख्या नाहीये, बरोबर, 4 10 40 होतात आणि त्यापुढे पुढचे नंबर्स असतात। मग आता अशा वेळी आपण काय करणार आहोत, एका संख्येला आपण काय करणार, भाग देणार आहोत। मग आता 4 इथे 2 रॉड वापरलेत, इकडे सुद्धा आपण 2 रॉड मध्येच आपलं एक्झाम्पलचं आन्सर येणार आहे। मग आता 45 ला आपण सुरुवातीला 4 ने भागूया, 4 ला, ठीक आहे, 40 ला। मग 4 1 4, बरोबर। मग हा या टेन्स रॉडवर 4 1 1 दाखवायचं आहे। मग हे 4 1 4 काय झाले, वजा झाले। त्यानंतर 5 च्या पाड्यामध्ये 4 च्या पाड्यामध्ये 5 आहेत का, नाहीये। मग 4 च्या पाड्यात आपण 5 नंबर, 5 पेक्षा कमी असलेली संख्या म्हणजे 4च। मग 4 1 4, परत एकदा आपण इथं 1 दाखवणार आहोत आणि 5 मधून 4 गेले असता आपल्याला किती राहतात, 1। ठीक आहे, म्हणजे जो वजाबाकी आहे ती आपल्याला इथे दाखवायची आहे। म्हणजे आपलं आलेलं उत्तर किती आहे, 11 आणि बाकी आहे 1, 11 आणि बाकी 1। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 68 डिवाइड बाय 5, म्हणजेच काय 68 भागिले 5। मग 68 ही संख्या आपण दाखवू शकतो इथे, आता भागिले 5 आहे। मग डायरेक्ट आपल्या 5 ने ह्या दोघांनाही एकाच वेळेला भाग देऊ शकत नाही आपण। मग अशा वेळेला काय करणार, 5 1 5। मग टेन्स रॉडवर आपण दाखवायचंय 5 1 5। मग 5 मधून 6 मधून 5 गेले, खाली राहिला 1। आता इथे आपल्याला किती शिल्लक दिसत आहेत, 18। ठीक आहे, मग 5 च्या पाढ्यामध्ये 18 संख्या आहे का, नाहीये, म्हणजेच किती आहे, त्यापेक्षा कमी 17 आहे, 16 आहे, 15 आहे। मग 5 च्या पाढ्यामध्ये 5 त्रिक 15 होतात। मग 5 त्रिक 15 जे 3 आहेत, हे 3 आपण युनिट रॉडवर दाखवणार आहोत, टेन्स रॉडवर दाखवायचे नाहीये। आपण कशावर दाखवणार, युनिट रॉडवर, हा टेन्स रॉड आहे। मग 5 त्रिक 15, 18 मधून 15 गेले, खाली राहिले 3, बरोबर, आणि खाली राहतात शिल्लक 3। म्हणजे आपलं आलेलं जे उत्तर आहे ते किती आहे, 13 आणि बाकी शिल्लक राहिली आहे 3। परत एकदा पहा, 68 याला आपल्याला 5 ने भागायचं आहे। मग 5 1 5, 6 मधून 5 गेले, खाली राहिले 1। त्यानंतर 1 आणि हे पुढचे 8 18।
मग 5 त्रिक 15 होतात. मग 5 त्रिक 15 मध्ये 18तून 5 गेले खाली राहिले, 15 गेले खाली राहिले 3, म्हणजे ती बाकी आपण इथे दाखवली आहे. आता पुढे एक्झाम्पल आहे 49 डिवाइड बाय 6 म्हणजे 49 डिवाइड बाय 6. मग 6च्या पाढ्यामध्ये 49 ही संख्या आहे का? नाहीये, बरोबर. मग 6च्या पाढ्यामध्ये मोठी संख्या कोणती, याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे पहा बरं. 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48. मग 6 8 48 म्हणजे 49 मधून 48 गेले म्हणजे आपल्याला राहतात 1. म्हणजे जो भागाकाराची जी क्रिया आहे ती आपल्याला संपूर्णपणे ह्या अबॅकस टूलवर करायची आहे. म्हणजे आपला आन्सर आपल्याला येत आहे 8 आणि बाकी 1. त्यानंतर 78 टेन्स रॉडवर 7 आणि युनिट रॉडवर आहे 8. 78. आता याला आपल्याला 7ने भागायचं आहे. मग 7 10 70 आणि 70च्या पुढे हे संख्या मोठी आहे म्हणजे आपण याला डायरेक्टली भागू शकत नाहीयेत, एक एक करून आपल्याला भागावं लागेल. मग आता सांगा 7 1 7. टेन्स रॉडवर आपण अगोदर सोडवणार आहोत म्हणजे 7 मधून 7 गेले खाली राहिले 0. त्यानंतर इथे आहेत 8. 7 1 परत 7 आणि 8 मधून 7 गेले म्हणजे शिल्लक राहिला 1. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं आहे 11. भागाकार आला आहे 11 आणि बाकी 1. 11 आणि बाकी 1. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 88 ला आपल्याला 8नेच भागायचं आहे. मग 8ने भागल्यानंतर इथे काय होणार आहे 8 1 8 आणि दुसरीकडे सुद्धा 8 1 8. पण आता इथे आपल्याला बाकी काहीही शिल्लक राहत नाही. अशा वेळेला आपलं उत्तर फक्त एवढंच असेल, जे काय असेल त्यावेळेला कंसामध्ये 0 लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर 69 डिवाइड बाय 6. मग 6च्या पाढ्यामध्ये 69 पेक्षा लहान संख्या आहे का किंवा अगोदर 69 आहे का, तर नाहीये. मग 69 पेक्षा लहान संख्या कोणती, जी 9च्या पाढ्यामध्ये आहे. 9 7 63, बरोबर. म्हणजेच 9 7 63 आपण या नंबरवर दाखवू शकतो. 9 7 63 म्हणजे 69 मधून 63 गेले म्हणजे खाली राहिले 63 गेले म्हणजे खाली राहिले 6, बरोबर. 69 मधून 63 गेले खाली राहतात 6 म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 7 भागाकार आणि बाकी आली आहे 6. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत. जसे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार त्यासाठी आपल्याला पाढे पाठांतर करणं अति आवश्यक आहे. कमीत कमी तुमचे सर्व मुलांचे 20 पर्यंत पाढे अगदी तोंडपाठ असणं फार आवश्यक आहे. तर याप्रमाणे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर 2 डिजिट वापरण्यासाठी आपण 2 रॉड वापरले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 डिजिट एक्झाम्पल कसे सॉल्व्ह केले 1 डिजिटने ते पाहणार आहोत. तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक करा, शेअर करा.